एका गावाच्या बाहेर एक सुंदर माळरान होतं, जिथे गावकरी आपली मेंढरं चारायचे. त्या गावात एक लहानसा चंचल मुलगा राहत होता, ज्याचं नाव निखिल होतं. निखिलचं काम होतं गावकऱ्यांच्या मेंढ्यांची देखरेख करणं आणि त्यांना माळ रानावर चारायला नेणं. पण निखिल खूप खोडकर होता. त्याला लोकांची गंमत करायला खूप आवडायचं. एके दिवशी तो टेकडीवर बसून मेंढ्यांवर लक्ष ठेवत होता. त्याला सगळीकडे शांतता वाटली आणि त्याचा कंटाळा आला. मग त्याच्या मनात एक कल्पना आली. त्याने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, मदतीला या, मदतीला या. गावकऱ्यांनी ही हाक ऐकताच हातात लाठ्या काठ्या घेतल्या आणि धावत टेकडीवर आले. पण तिथे काहीच नव्हतं, ना लांडगा ना कोणतं संकट. निखिल मात्र जोर जोरात हसत होता. तो म्हणाला, मी तर फक्त गंमत करत होतो, तुम्ही फसला सगळे. गावकऱ्यांना त्याचा खूप राग आला. त्यांनी त्याला ताकद दिली. अरे निखिल, खोटं बोललं लय वाईट असतं बघ, यापुढं असं करू नकोस. पण निखिलला त्यांच्या बोलण्याचं काही गांभीर्य कळालं नाही. काही दिवसांनी निखिलला पुन्हा कंटाळा आला. त्याने पुन्हा त्याच खोडीचा विचार केला आणि त्याने परत मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, मदतीला या, मदतीला या. गावकऱ्यांनी पुन्हा त्याच्या हाकेला उत्तर दिलं आणि ते धावत आले. पण पुन्हा त्यांना लांडगा दिसलाच नाही. निखिलने पुन्हा त्यांची चेष्टा केली होती. तुम्ही सगळे किती वेडे आहात, तुम्हाला कोणी फसवू शकतं. निखिल हसत म्हणाला. आता गावकऱ्यांनी संतापून त्याला पुन्हा इशारा दिला. निखिल, एक दिवस खरंच संकट आलं तर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, बघ तू. पण निखिलने त्यांचं काही ऐकलं नाही आणि काही दिवसांनी खरंच एक लांडगा माळ रानावर आला. तो भुकेला आणि क्रूर होता. लांडग्याने मेंढ्यांवर झडप घातली आणि निखिल घाबरून गेला आणि मोठ्याने ओरडू लागला, ए लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, मदतीला या, मदतीला या माझ्या. पण यावेळी गावकऱ्यांनी त्याचं ओरडणं ऐकलं, पण कोणीही धावून आलं नाही त्याच्या मदतीला. ते म्हणाले, पुन्हा खोटं बोलत असेल, आपण आपला वेळ नको वाया घालवायला, आपण आपलं काम करूया. पण तिथे माळ रानावर लांडग्याने अनेक मेंढ्या मारल्या. निखिल असहाय्यपणे सगळं बघत बसला होता आणि रडायला लागला. त्याला आता आपल्या खोटेपणाचा परिणाम समजला होता. संध्याकाळी तो गावात परतला. आता त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो गावकऱ्यांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या खोटेपणामुळे आज मेंढ्या मारल्या गेल्या. तुम्ही मला विश्वासाबद्दल सांगितलं, पण आता तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकला नाही आणि त्याला मीच कारणीभूत आहे. मला माफ करा, मला माफ करा. निखिल बेटा, अरे पोरा, प्रामाणिकपणा खूप महत्वाचा असतो बघ. खोटं बोलणं ना विश्वास नष्ट करतं. यापुढे तू हे लक्षात ठेव बाळा, कळलं का? आणि त्या दिवसानंतर निखिलने खोटं बोलणं पूर्णपणे थांबवलं. तो अधिक जबाबदारीने वागू लागला आणि गावकऱ्यांचा विश्वास पुन्हा जिंकला. कसंय ना, खोटं बोलल्यामुळे आपण विश्वास गमावतो आणि संकट समयी कोणी मदतीला येत नाही. प्रामाणिकपणा हा नेहमीच सर्वोत्तम मार्ग आहे.